ऑल. तर हा होता आमच्या ट्रिपचा डे 3. तर आम्ही फर्स्ट ऑफ ऑल ब्रेकफास्ट वगैरे करून या हॉटेलमधून चेकआउट केलं आणि आम्ही निघालो आमच्या नेक्स्ट डेस्टिनेशनला. नेक्स्ट डेस्टिनेशनचं डिस्टन्स जास्त असल्यामुळे आम्ही मस्त गाडीमध्ये गाणी वगैरे बोलत लंच टायमिंगला तिथे पोचलो. आणि इथे आम्ही ऑर्डर केलेलं केरला स्पेशल थाळी, जे की त्यांनी मस्त केळीच्या पानात वगैरे आम्हाला सर्व केलेली. तर ही होती माझी भाची, जी किती क्यूटली एलिफंटशी गप्पा मारत होती. तर इथे आम्ही आलेलो एलिफंट राईडसाठी. तर ॲक्च्युली आम्हाला हवे होते एलिफंट शॉवर आणि त्या सगळ्या ॲक्टिव्हिटीज, बट अनफॉर्च्युनेटली ते आम्हाला नाही भेटलं. सो आम्ही एलिफंट राईड एन्जॉय केली. आणि तेवढे ट्रेन होते की कॅमेरा ऑन केल्यावरती ते बरोबर पोज द्यायचे फोटोजसाठी. तर इथून पुढे आम्ही गेलो केरळाचा हा ट्रेडिशनल कथकली शो पाहायला. एकदम भारी, खूप छान अशी ॲक्टिंग करतात ते. त्यांचे फेशियल एक्सप्रेशन्स तर लाजवाबच. तर इथे त्यांनी एका ऑडियन्समधल्याला इन्व्हाइट केलेलं होतं. तो बिचारा लाजत ते ॲक्ट करत होता. तर खूप फनी झालं ते. आणि नंतर आम्ही आलो आमच्या हॉटेलला. तर ही प्रॉपर्टी तर खूप छान होती, मला तर पर्सनली खूप आवडली. त्याचं इंटेरियर वगैरे एकदम सुंदर होतं. आणि इथे मग आम्ही थोडं फ्रेश वगैरे होऊन आम्ही गेलो डिनरसाठी. तर असा होता आमचा डे 3. तर स्टे ट्यून्ड.